मी रडणार नाही लढणार प्रभाग क्रमांक 22 मधून शीतल गायकवाड अपक्ष मैदानात. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 22 मधून शीतल गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असतानाही पक्षानं अचानक तिकीट नाकारल्यानं त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना पक्षानं दखल घेतली नाही म्हणून मी रडणार नाही लढणार अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. मतदारांचा विश्वास आणि हितचिंतकांचे सहकार्य मिळाल्यास विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करत आपल्या विजयासाठी योगदान देण्याचं आवाहनही गायकवाड यांनी केलंय. आज पत्रकार परिषद घ्यायचं कारण म्हणजे सगळ्यांना जाणून घ्यायचं होतं आज आपली भूमिका काय आहे. भूमिका माझी स्पष्ट आहे. मी निवडणूक लढणार, माझं मर्डर झालं तरी निवडणूक लढणार आणि जिंकणार. का सत्याची लढाई आहे. आता मी 18 वर्ष काम केले भारतीय जनता पार्टीचं. त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला हे फाईल देणारच आहे. 1812 सभासद नोंदणी केले भाजपचे, परत पदवीधरची सभासद नोंदणी केली, परत वेगवेगळ्या मार्गाने सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मी भाजप मार्फत केले. एक भाजपाचा मी निष्ठावंत कार्यकर्ता होतो. मला कोणतंच भाजपचं पद नव्हतं, तरी मला डावललं जातं. विशेष म्हणजे आपल्या भाजप पक्षात चाललंय काय नेमकं काय कळेल. मी भाजप पक्षात भाजप मार्फत व तसेच सुभाष देशमुख साहेब यांच्या मार्फत मी काम करत होतो. माझे जो नेता होते बापूसाहेब, ते खासदार होते, 3 टर्म आमदार होते आणि एकदा मंत्री होते. अशा भरगतच्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत होतो. या नेत्याने मला 2 महिन्या अगोदर आरक्षण पडल्यानंतर किंवा कळाल्यानंतर मला भर सभेमध्ये तिकीट फायनल केलं भाजपचं. पुरुषमधनं शीतल तू 22 मधनं थांब. त्यावेळेस एक 1100 ते 1200 लोक होते. मग त्या पद्धतीने मी कामाला लागलो. सगळं भाजप घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न केला. सगळं मी काम केलं आणि आयता एका रात्री येऊन आपलं कमळ चोरून दुसरे जण ते थांबण्याचा प्रयत्न करायला. हे माझ्यावर अन्याय व्हायला. प्रत्येक ठिकाणी गेल्यावरती शीतल तुझं काय झालं हेच लोक विचारायला. पण माझी लोकांना एक विनंती आहे, मी का मागं हटलो नाही. त्या लोकांनी मला परवा दिवशी 3 वाजेपर्यंत माघार घ्यायचं होतं. 100 वेळा मला फोन केले. मी का त्यांचा फोन उचललो नाही, काय नाही. माझी अजूनही वाटचाल भाजप सरकार आणि माझे सुभाष देशमुख साहेब काय म्हणतात त्या पद्धतीने वाटचाल अजूनही चालू आहे. मला लढायचं आहे, रडायचं नाही. आणि माझी जी लढाई आहे जनतेसाठी आहे. जनता जे ठरवेल ते आपण सगळेजण मान्य करू. आता परवा दिवशी मी काय केलं, कालची गोष्ट आहे. आता मला फुगा चिन्ह मिळाले. 9 नंबर माझं बटन आहे. माझी विनंती आहे की सगळ्या जनतेला आणि माझ्या कैकाडी बांधवांना एक विनंती आहे की माझ्यावर अन्याय झालाय आणि कैकाडी समाज माझ्या पाठीशी राहावं. आणि 13,700 मुस्लिम समाजाचं मतदान आहे. मी कोणता जाती धर्म मानत नाही, काय नाही. मुस्लिम समाजात माझं अर्ध आयुष्य गेलंय. मुस्लिम समाजाने मला पाठिंबा द्यावा. तसेच आपलं जैन समाजाचं मतदान 8,000 आहे. त्यांच्यावरही दरवेळेस अन्याय होते, काय काय गोष्टी घडतात. मी सगळं प्रत्येक गोष्टी धावपळ करतो. मी त्यांच्याशी 15 ते 20 वर्ष त्यांच्या संपर्कात आहे. ते जैन समाज माझ्या पाठीशी राहावं. आणि तसंच मोची समाजाची संख्या ही 4, 4.5, 5,000 आहे. तेही माझ्या पाठीशी राहावं. ही झाली माझी भूमिका. पण आता महत्वाचं सांगायचं म्हणजे आता एक तर माझं कमळ चोरून घेतले किसन जाधव आणि नागेश गायकवाडांनी. आता काय चालू केले तर 2-3 दिवसापासून त्यांचं एक रसिक हॉटेल आहे, लेडीज बार आहे नागेश गायकवाड त्यांचं. त्याच्यातल्या लेडीज बार मधल्या बाया घेऊन त्यांनी फिरायला लागले. माझ्यावर पोस्को होते का, 376 होते का, हे असं रडीचं डाव चालू केलं. आता काल आपल्याला तुमच्यासारख्या एका सूत्रानुसार कळालं की MIDC ला माझ्यावरची 420 गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केलाय किंवा गुन्हा दाखल झालाय. सदर प्रकरण कोर्टात आहे, त्याचा निकाल लागलेला आहे. आणि काही लोक त्यांनी अर्ज दिले किंवा आम्ही बी अर्ज दिला. त्या जमिनीची खरेदी झालेली आहे, सातबारा झालेला आहे, मोजणी झालेली आहे, येणेकरून प्लॉट पाडलेला आहे, विक्री केलेला आहे. पण मला राजकीय द्वेषापोटी मला कुठं तर अडकावं, जेलात घालावं, यांनी धावपळ करून या निवडणुकीला हे अडकावटीचं एकदम गलिच्छ राजकारण चालू आहे.
एका महिलेला घेऊन केस 420 आणि काय तर अतिक्रमण केलं असा विषय आहे. ते विषय कोर्टात आहे आणि कोर्टात केस दोन्ही पार्टीला पोलीस स्टेशनने काय सांगितलं होतं 2 ते 3 वेळा हे पत्र पण आहे की सदर प्रकरण दिवाणी स्वरूपाचे आहे, तुम्ही कोर्टात न्याय मागावे. अशी परिस्थिती असताना सुद्धा माझ्यावर काल गुन्हा दाखल केलाय. ठीक आहे, पकडू दे, जे कायदेशीर आहे कारवाई करू दे, दूध का दूध पाणी का पाणी होत आहे. पण हे किती अतिशय गलिच्छ राजकारण सध्याला चालू आहे. असं काय आहे का पुरावा तुमच्याकडे? आहे की आहे, पुरावा आहे. मी तुम्हाला वेळ आल्यावर तुम्हाला दाखवतो. आता आपण काय होईल घटना माहितीये का, सर्व पोलीस स्टेशनला त्यांनी संगणमताने काय तर त्यांच्या पैशाच्या स्वरूपाने काही काम चालू आहे. मला डिपार्टमेंटचं कोणाचं नाव घ्यायचं नाही. डिपार्टमेंटच म्हणतंय की हे दिवाणी स्वरूपाचं हे आहे, तुम्हाला दाखवणार आहे, तुम्हाला देणार आहे आणि डिपार्टमेंटच गुन्हा दाखल केलाय. मग काल माहिती घेतल्यास तर माझी बी काय कुठं ना कुठं ओळखीचे असणार करणार. काही लोक किसन जाधव, नागेश गायकवाड वगैरे या महिलाला पुढे करून केस वगैरे काल केले. तर आता मी तुमच्या लक्षात येईल ते काय डाउनलोड करीन अपलोड करीन असं परिस्थिती आहे. पण गुन्हा दाखल झालेला खरं आहे. आमच्या आमदार साहेबांनी सगळ्या लोकांना फोन केले, वरिष्ठांना वगैरे, काय असं होऊ नये, चुकीचं नाही, काय होईना काय नाही असं म्हणून तरी गुन्हा दाखल झालेला आहे. आणि हे विशेष महत्वाचं काय आहे, दिवाणी कोर्टात केस चालू आहे आणि त्यांना हे पत्र दिलं होतं की हे दिवाणी कोर्टात दावा वगैरे चालू आहे, तुम्ही दिवाणी कोर्टात ना. मग एका ठिकाणी पोलीस स्टेशन म्हणताय दिवाणी कोर्टात दावा चालू आहे आणि गुन्हा दाखल कसं होतं. म्हणजे अतिशय गलिच्छ स्वरूपाचं राजकारण चालू आहे. फक्त केवळ माझ्यासाठी, मला हरवण्यासाठी, किंवा मी थांबू नये किंवा मी प्रचार करू नये, हे काय पद्धत आहे. जनता ठरवेल ना. माझी काही एकडे समाजाला बांधवांना एक विनंती आहे, तुम्हाला 25-30 वर्ष झाले माहित आहे, हे लोकच आपल्या समाजाला विरोध करतात, दमदाटी करतात, आपल्याला दाबायचा प्रयत्न करतात. आपण जागृत व्हा आणि फुगा या 9 नंबर बटनला मतदान करा. मी काय घाबरणार नाही, माझं मर्डर होऊ दे, काय होऊ दे, मी रडणार नाही, लढणार आहे शेवटपर्यंत. आणि मुस्लिम समाजाला मी एक विनंती आहे की त्यांनी पण, मी काय समाज धर्म जाती धर्म मानणारा माणूस नाही, तुम्ही बी एक मला मुलगा म्हणून पदरात घेऊन मुस्लिम समाजाने मतदान करावं. तसंच जयभीम समाजाला बी एक विनंती आहे की त्यांनी कोणतं जाती धर्म न मानता मला तुम्हाला पदरात घेऊन मला हे मतदान करावं. हे अतिशय गलिच्छ अजून भरपूर केसेस माझ्यावर करणार आहेत. तडीपार एनपीडी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. हे तुम्हाला अगोदर सांगायला लागलो. माझी एक विनंती आहे, हे सगळे जे काय इथं खालचं गलिच्छ राजकारण चालू आहे, मुख्यमंत्री साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही माहिती पोच करावं, बावनकुळे साहेबांना पोच करावं, रवींद्र चव्हाण साहेबांना पोच करावं, पालकमंत्री साहेबांना पोच करावं. अतिशय गलिच्छ राजकारण, मला कधी पोलीस स्टेशन उचलू शकेल, कोणत्या खोट्या केस मध्ये अडकू शकेल, माझं जामीन होऊन देणार का नाही हे मला माहित नाही. मी झेलात राहू दे किंवा प्रचारात राहू दे, माझ्या जनताला प्रभावभावीच्या एकच विनंती आहे, मी लढणार आहे, रडणार नाही. मी झेलात गेलं तरी मी जनतेचं ताकद दाखवून मला निवडून ही मी एक विनंती करतो.